हॅलो गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज सध्या आपल्या भारतात जी परिस्थिती चालली आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन, अ, ह्याला बरेच लोक पाठिंबा करतात आहे आणि मीही करतो पाठिंबा. पण ह्या गोष्टीचा एक अर्थ मला कळला आत्ता, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या काळामध्ये हे सगळं काहीच नव्हतं. सोशल मीडिया नव्हती. त्या टायमाला लोकांना एकत्र कसं करायचं हे सगळं काहीच नव्हतं. म्हणजे कसलीच हे नव्हतं. विचार करा त्या व्यक्तीने हा संविधान कसा उभा केला असेल. म्हणजे थोडीशी गोष्ट विचार करायची. आज आपण जर एखाद्याला मेसेज केला, की माणूस लगेच येतो बाहेर. पण त्या काळाला ही वेळ अशी नव्हती ना काहीच. विचार करा, त्या व्यक्तीने सगळं कसं सोसून आज आपल्याला संविधानाचा हक्क दिला आहे. आणि त्या संविधानाच्या हक्काला आज पोलीस प्रशासन कशा रीतीने हाताळत आहे तुम्ही बघताय. खूप वाईट परिस्थिती आहे, जी आपल्या विद्यार्थ्यांवर म्हणजे आपल्या भारताचं भविष्य आहे ते. त्या भविष्यावर कशा प्रकारे लाठीचार्ज होत आहे हे तुम्ही बघत असाल. आणि आपल्या महाराष्ट्राचे काही मूर्ख नेते आहे त्या विद्यार्थ्यांना आतंकवादी असं घोषित करतात आहे. म्हणजे विचार करा ना, विद्यार्थी देशाचं भविष्य आणि हे त्यांचं अर्ध पाय तर स्मशानात आहे. आणि हे लोक आपल्या विद्यार्थ्यांवरती आतंकवादीचा हे करतात आहे. बऱ्याच गोष्टी अशा वाईट वाटतात आहे. पण एक अभिमान पण वाटतंय, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय. त्या संविधानावरती आम्ही लोकं आज म्हणजे आपले विद्यार्थी आंदोलन करत आहे. तर गाईज, प्लीज तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी अ, येत्या रविवारी बाहेर या. कारण की मला ॲक्चुअली पक्षाचा कोणत्याच पक्षाचा इंटरेस्ट नाही आहे. बट एवढंच नक्की कळतं, की आपल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय. त्या व्यक्तीसाठी तरी त्यांच्यासाठी तरी बाहेर या तुम्ही. प्लीज गाईज, यावेळेला सपोर्ट करा आपल्या विद्यार्थ्यांसाठी. जय हिंद गाईज.